हैदराबाद गॅझेटच्या जीआरवर योगेश केदार, असीम सरोदे आणि विनोद पाटलांनी शंका उपस्थित केली आहे। जरांगेंच्या लोकांना मेसेज पाठवेपर्यंत उपोषण गुंडाळलं गेलं असा आरोप वकील असीम सरोदे यांनी केला। बाळासाहेब सराटे यांनी सुद्धा सरकारच्या जीआरवर शंका उपस्थित केली आहे। हैदराबाद गॅझेट संदर्भात राज्य सरकारने काढलेल्या जीआरवर काही मराठा नेते आणि वकिलांनी शंका व्यक्त केली आहे। जरांगेंच्या आंदोलनात सहभागी असलेल्या योगेश केदार यांनी जरांगेंची फसवणूक झाल्याचं म्हटलंय, तर जीआर मध्ये त्रुटी असून त्याला न्यायालयात आव्हान दिलं जाऊ शकतं असंही केदार म्हणाले। मनोज दादांना अनेक वकिलांनी घेरले आणि त्यांना मिसगाईड केलेलं आहे। माझं असं स्पष्ट म्हणणं आहे की सरकारनं आपल्याला फसवलेलं आहे आणि हैदराबाद गॅझेटवरचा बाबतीत अनेक कायदेतज्ञांनी माझ्याशी चर्चा केलेली आहे। ह्या जीआरला सुद्धा चॅलेंज करता येईल। याच्यातनं मराठ्यांच्या हातात पदरात काही मिळालेलं नाही। मनोज दादा जरांगे यांच्यासोबत असलेल्या काही लोकांनी संपर्क केला होता आणि त्यांनी सांगितलं की त्यांच्यापर्यंत आम्ही हा संदेश पोहोचवतो, नेमकं काय असलं पाहिजे हे तुम्ही आम्हाला सांगा, म्हणजे त्या मी दिलेल्या चांगल्या सूचनांचा विचार केला जाईल असं त्यांनी सांगितलं होतं। परंतु तोपर्यंत राजकीय गडबड जी सुरू झाली आणि वेगवान पद्धतीने राजकारणी लोकांचा तिथे वावर सुरू झाला। मी चुकू शकतो, एखाद्या समाजही चुकू शकतो, मग काय आपण काय फाशील द्यायचे काय, मग डोक्यात दगड घालायचा का? आपण त्यात सुधारणा करायची आणि पुढे जायचं। आता उद्या 12 वाजता मी अभ्यासकांना पुन्हा बोलवलंय, मी पुन्हा चर्चा करणार। मी काही सुईच आहे का? पण मराठ्याच्या पदरात ओरिजिनलच टाकणार। कोर्टामधूनच जरांगे पाटलांनी आंदोलन थांबवावं अशा पद्धतीचा आदेश आल्यानंतर जरांगे पाटलांच्या हातातही फार गोष्ट राहिली नाही आणि जेव्हा कोर्टाने स्ट्रॉंग आदेश दिला तेव्हा त्यांनी एक जीआरचा ड्राफ्ट तयार केला। जरांगे पाटलांना निरोप दिला की आज संध्याकाळी तुम्हाला उठावं लागतंय। मग समाज चिडू शकतो, त्या ठिकाणी दंगल होऊ शकते किंवा समाजाचा असंतोष वाढू शकतो। हे सगळं होऊ नये म्हणून सरकारने आणि जरांगे पाटलांनी सुद्धा याच्यावरती चाणाक्षपणे एक ते जो मसुदा होता त्याला मान्यता दिली। हैदराबाद गॅझेट संदर्भात सरकारने काढलेल्या जीआरमुळे एकाही व्यक्तीला नवीन प्रमाणपत्र मिळू शकत नाही असा दावा विनोद पाटलांनी केला। मला अशी अपेक्षा होती की मोठा निर्णय लागेल, परंतु दुर्दैवाने कुठल्याही प्रकारचा निर्णय लागलेला नाही। यामुळे एकाही व्यक्तीला नवीन सर्टिफिकेट मिळू शकत नाही। मराठा बांधवांनो, आपल्या किड्या मकोड्यांचं ऐकू नका की ज्यांना वाटतं हे अमुक चुकीचं आहे, तमुक चुकीचं आहे। आज तर राईट काम होणार आहे ना मराठे हो। दुसरी बातमी आली पुन्हा, मराठे आरक्षणात गेले हे 100% आता सिद्ध झालेलं आहे। विरोध पाटील सुद्धा आरोप करताय की माहिती काय